नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली पीक विमा संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, 31 जिल्ह्यामध्ये 17,000 हेक्टरी हे सरसकट वाटप होणार आहे। हे कोणत्या तारखेला वाटप होणार ते सविस्तर बघूया। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खरीप 2025 हंगामातील अतिवृष्टी नुकसान भरपाई जवळ आलेली आहे। ते पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना 17,000 अशी मिळणार आहे। त्यासाठी 31,628 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर झालेला होता। आणि शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या पिकांचा मिळणार तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन, कापूस, उडीद, मुगासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले। हा पीक विमा या 4-5 पिकांचा मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा हा नुकसान भरपाईसाठी सुद्धा वापरला आणि हा पीक विमा आता 17,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे। हे घोषणा ऐकल्यावर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी हे खुश झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या तारखा सुद्धा निश्चित असतात। शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये सरासरी उत्पादनाची आकडेवारी विमा कंपन्यांना सादर करावी लागते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता कापूस पिकाचा हा विमा केव्हा मिळणार, सोयाबीनचा हा 2025 चा खरीपचा हा विमा हा शेतकऱ्यांना केव्हा मिळणार ते सविस्तर जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन, मका आणि इतर खरीप पिकांची आकडेवारी जर बघितली तर 10 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसात हा खरीप 2025 चा सोयाबीनचा विमा हा शेतकऱ्यांना 10 फेब्रुवारीच्या आधीच मिळणार आहे। त्यानंतर कापसाची आकडेवारी जर बघितली तर 28 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे याच महिन्यात शेवटून हा कापसाचा विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार। आणि तूर व कांदा पिकाची जर आकडेवारी बघितली तर 31 मार्च पर्यंत विमा कंपन्यांकडून पोहोचते। त्यानंतर एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यात या तूर आणि कांदा या पिकाचा विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार। आता शेतकऱ्यांना अनेकदा प्रश्न पडतो की घोषणा खूप झाल्या पण पैसे खात्यात आले नाही। तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये तांत्रिक अडचणी सुद्धा असतात। सरकारी पातळीवरील अनुदानाची मंजुरीची प्रतीक्षा करणे सुद्धा गरजेचे असते। त्यानंतर आकडेवारी सादर करण्यात विलंब होतो आणि विमा कंपन्यांच्या अंतर्गत पडताळणी केली जाते। त्यामुळे या सर्व प्रक्रियेला खूप वेळ लागतो। शेतकरी मित्रांनो, पण आता असे होणार नाही। आता 10 फेब्रुवारी पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती ज्यांनी क्लेम केलेले आहेत त्यांना हा विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर घाबरायची कोणतीही बाब सरकारने ठेवलेली नाही। ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रक्कम खात्यात येते। त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना फेब्रुवारी किंवा मार्च 2026 मध्येच विम्याची रक्कम हे मिळणार आहे। राज्यात एकूण 31 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झाला असून त्यामध्ये आता 31 जिल्हे कोणते आहेत ते आपण सविस्तर यादीनुसार बघूया। शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा मंजूर झालेले 31 जिल्हे कोणते आहे तर त्यामध्ये यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, त्यानंतर हिंगोली, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या 31 जिल्ह्यांमध्ये 10 फेब्रुवारी 2026 पासून हा सरसकट विमा वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।